नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी प्राजक्ता. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे रवा आप्पे. हे आप्पे इतके झटपट होतात की त्यासाठी जास्त तयारी करण्याची गरज नाही आणि फर्मेंटेशनसाठी तासभर थांबायचीही गरज नाही. यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे. त्यामध्ये दही आणि पाणी टाकून गुटळ्या होऊ नयेत म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ही इडलीच्या बॅटरपेक्षा थोडीशी पातळ असावी. हे बॅटर 10 मिनिटं मुरत ठेवायचं आहे. जोपर्यंत मुरतंय तोपर्यंत कांदा, मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. जर आपल्याला आप्पे अधिक पौष्टिक बनवायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही गाजर, ढोबळी मिरची, कोबी बारीक चिरून घालू शकता. आपलं बॅटर तयार आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, जिरं, कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर आपल्याला आप्पे लगेच बनवायचे असतील तर त्यामध्ये इनो घालायचा, पण इनो घातल्यानंतर बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं. बॅटर भरताना गॅस बारीक करायचा आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं, कारण झाकण लावल्याने आप्पे आतपर्यंत छान शिजतात आणि सॉफ्ट राहतात. आप्याची खालची बाजू सोनेरी होते आणि वरच्या बाजूला बुडबुडे येऊन ते कोरडे दिसू लागतात, तेव्हा त्यांना अलगद पलटून घ्यायचं. आणि त्यानंतर तयार आहेत आपले झटपट होणारे रवा आप्पे. हे तुम्ही शेंगदाणा चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. मंडळी, या आप्पे खायला.